पर्यटन विभागाचे जे प्रस्ताव सन 25-26 या वित्तीय वर्षाकरताचे आहेत त्याचं नियमित प्रमाणे अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार साहेब बैठका घेत असतात। त्याप्रमाणे आमच्या पर्यटन विभागाचं सादरीकरण मी आणि आमचे राज्यमंत्री महोदय आणि आमचे सचिव आम्ही माननीय वित्तमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादांच्या समोर या ठिकाणी केलं। ऑनगोईंग योजना ज्या आहेत ज्या सन 24-25 या वित्तीय वर्षामध्ये मंजूर झाल्या होत्या त्यातला जेवढा निधी आम्हाला विभागाला वितरित झाला त्याचं खर्चाचं प्रमाण 90-95% पुढे जेवढा निधी वितरित झाला तेवढा राहिलेल्या कामांची सुद्धा निधी जसा उपलब्ध होईल तसा तो वितरित केला जाईल। या वर्षी करता काही प्रोजेक्ट चांगले विशेषतः माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जे सांगितलं होतं तसं वॉटर स्पोर्ट्स हेलिकॉप्टर राईड फोर्ट टुरिझम परत बाकी सगळ्या गोष्टी जलपर्यटन या सगळ्या गोष्टींचं सादरीकरण स्कायवॉक एक चांगला अत्याधुनिक या ठिकाणी करण्यासंदर्भात आपण सादरीकरण केलं। माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सादरीकरणाचं कौतुक केलं चांगले प्रस्ताव केले तसं सांगितलं आणि त्यांनी आश्वासित केलेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांशी माननीय शिंदे साहेबांशी चर्चा करून जसे तुमचे प्रस्ताव आहेत त्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करू असं माननीय अजितदादा पवार साहेबांनी सांगितलेलं आहे। विस्तारित महाबळेश्वर त्याचाही उल्लेख मी आज या ठिकाणी केला। त्याचा DPR करण्याचं काम सुरू आहे। माननीय अजितदादा पवार साहेबांनी मी सांगितलं की माननीय शिंदे साहेबांनी MSRDCला DPR तयार करण्याचं काम दिलेलं आहे। ते DPR तयार करण्याचं काम जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे। त्याच्यामध्ये सजेशन्स ऑब्जेक्शन्स जवळपासच्या गावातल्या लोकांची मागवलेली आहेत। 95% पेक्षा जास्त लोकांनी संमती दर्शवलेली आहे की त्याच्यामध्ये आम्हाला समाविष्ट करून घ्या म्हणून। पण त्याचा संपूर्ण DPR हा जेव्हा MSRDC तयार करेल पण हा विस्तारित महाबळेश्वर एक्सटेंडेड महाबळेश्वर हे सुद्धा करण्याच्या अनुषंगाने सरकार आणि विशेषतः वित्तमंत्र्यांकडे ज्या काही गोष्टी आम्ही आज मांडल्या त्या बाबतीत माननीय शिंदे साहेबांशी फडणवीस साहेबांशी चर्चा करू आणि याही बाबतीत सकारात्मक निर्णय घेऊ असं माननीय अजितदादांनी सांगितलेलं आहे। ओके बोगस पीक विम्यासंदर्भातला प्रश्न आहे। योजना बंद होणार अशा पद्धतीची चर्चा आहे तर दुसरीकडे आपल्या सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर 53,000 बोगस पीक विमा प्रकरण समोर येतात। नाही मला कल्पना नाही याची। मी साताऱ्यामध्ये परवा दिवशी जाणार आहे पण तत्पूर्वी मी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर बोलतो अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या बरोबर बोलतो आणि जर काय अशा तक्रारी प्राप्त झाल्या असतील तर त्याची स्थानिक पातळीवर स्थानिक प्रशासनाकडून आपण चौकशी करू चौकशीचा अहवाल मागू आणि जे कोणी ह्याच्यामध्ये समजा कोणी असं गैरप्रकार केला असेल फसवणूक सरकारची केली असेल तर नक्की त्याच्यावरती कारवाई केली जाईल। पण ओडिशा सरकारने सुद्धा अशा प्रकारची 1 रुपयात पीक विमा योजना आणली आणि नंतर ती गैरव्यवहारामुळे गुंडाळली तर त्याच धर्तीवरची शिफारस आता करण्यात आलेली आहे कृषी आयुक्तांच्या समितीनं। नाही या बाबतीतल्या प्रश्नाचं माझ्यापेक्षा अधिक विस्तृत उत्तर आपल्याला माननीय कृषी मंत्री महोदय देऊ शकतील। त्यांच्या अखत्यारीतला हा विषय आहे। पण मी सातारा जिल्ह्यापुरतो तुम्ही जेव्हा मला प्रश्न विचारला तेव्हा मी आपल्याला सांगतो मी जिल्हाधिकाऱ्यांशी आत्ताच बोलतो या इथनं कार्यालयामध्ये माझ्या गेल्यानंतर आणि जर काय अशा तक्रारी सातारा जिल्ह्याबाबतीत आल्या असतील तर त्याची प्राथमिक चौकशी केली जाईल आणि चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर सुद्धा योग्य निर्णय घेतला जाईल। ओके अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची खूप चर्चा झाली सरकारवरच त्या सगळ्या प्रकरणामध्ये ठपका ठेवण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। एकंदरीतच काय नेमकं सत्य आहे काय प्रतिक्रिया? मला या संदर्भामधलं ब्रीफिंग अद्याप स्थानिक पोलीस प्रशासनाकडून झालेलं नाही। मी स्थानिक पोलीस आयुक्तांकडून त्याची या ठिकाणी माहिती घेतो परंतु मी आमचे माननीय राज्यमंत्री गृह योगेश कदम साहेबांनी जे काही स्टेटमेंट दिलं ते पाहिलेलं आहे। त्यांचं म्हणण्यात असं आलं की ज्या दिवशी हा एन्काउंटर झाला त्यावेळी पावसाचं प्रमाण होतं आणि पाऊस असल्यामुळं वेपनवरचे ठसे किंवा बाकीच्या काही सगळ्या फुटप्रिंट्स वगैरे ह्या काय त्यांना म्हणावे तशा प्रमाणामध्ये आढळून आल्या नाहीत। पण माननीय राज्यमंत्री गृह योगेश कदम साहेबांशी चर्चा मी करतो ते अधिक विस्तृतपणाने या बाबतीत आपल्याशी बोलतील। अब्दुल सत्तारमध्ये काही वाद आहेत का? कारण काल भर सभेत शिरसाट असं म्हणाले की माझ्या नातूला वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। कोणाला उद्देशून केलं त्यांनी काही नाव घेतलं का कोणाचं? तुम्ही असं कसं लावतो कोणाचंही कोणाला नाव जोडता मला सांगा ना। कोणी शिरसाट साहेबांनी कोणाचं नाव घेतलं ना सत्तार साहेबांनी कोणाचं नाव घेतलं। आमच्या दोन्ही मंत्री महोदयांनी आमदार महोदयांनी एकमेकाचं नावही घेतलं नाही आणि तुम्हीच जोडता ते की सत्तार साहेब अमुक साहेबाला म्हणाले शिरसाट साहेब अमुक साहेबाला म्हणाले। जोपर्यंत कुणी व्यक्ती कुणाचं नाव घेत नाही तोपर्यंत असा कोणाचाही संबंध कोणाशी जोडणं योग्य नाही।
मी काय सांगतोय तुम्हाला, मला तुम्ही दाखवा, नाव घेतलेलं दाखवा, मग मी बोलतो ना त्याच्यावर. तुम्ही तर्क वितर्क लावता की सत्तार शेठ बोलले म्हणजे ते अमुक एकालाच उद्देशून बोलले, शिरसाट साहेब बोलले म्हणून ते अमुक एकालाच उद्देशून बोलले. असं बरोबर नाही हो. जर कोणी कोणाचं नाव घेतलेलं नाही तर असं बोलणं योग्य नाही असं माझं मत. चला. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजनच हे आग्रही आहेत आणि भाजप त्या संदर्भाने ठाम आहे, अशा पद्धतीच्या बातम्या भाजपच्या बातम्या येत आहेत तर जे लोक बातम्या देत आहेत त्यांना तुम्ही विचारा. आम्ही याच्या बाबतीत काल भूमिका स्पष्ट केलेली आहे. पालकमंत्री 2 जिल्ह्यांच्या संदर्भामध्ये जो विषय समोर आलेला आहे त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दावोस दौऱ्यावरनं आल्यानंतर ते शिंदे साहेबांशी, अजितदादा पवार साहेबांशी चर्चा करतील. हे तिघजण एकत्र बसतील आणि दोन्ही जिल्ह्यातला हा जो पालकमंत्री पदाचा विषय समोर आलेला आहे, फडणवीस साहेब प्रदेश दौऱ्यावरनं आल्यावर यातनं चर्चेतनं, सामंजस्यातनं, खेळीमेळीतनं यातनं मार्ग निघेल. धन्यवाद. विरोधकांनी एक टीका केली आहे की सहपालकमंत्री ही नवीन कॉन्सेप्ट आणली आणि एका महिन्यात 2 तलवारी कशा राहतील. पालकमंत्र्यांना सपोर्टिंग अशा पद्धतीचं ते सहपालकमंत्री पदाचं व्यवस्था कदाचित असू शकते, परंतु असं काही नाही की सहपालकमंत्री केलेत म्हणजे एका महिन्यात 2 तलवारी. शेवटी एका महायुतीमधल्या मंत्रिमंडळातले आम्ही सगळे सहकारी मंत्री आहोत. आम्ही एकमेकांशी चर्चा करून, एकमेकांना विश्वासात घेऊन, एकमेकाशी विचार विमर्श करूनच निर्णय जिल्ह्यातले घेत असतो. त्यामुळे जरी सहपालकमंत्री पालकमंत्र्यांच्या जोडीला या ठिकाणी दिले गेले असले तरी हँड इन हँड आम्ही सगळेजण एकत्र हातात हात घालून सामंजस्यानं महायुतीचा धर्म पाळून आमचं काम करू. धन्यवाद.